चा फुटीर खासदार संजय जाधवांच्या मतदारसंघात दौरा। संजय जाधव परभणीच्या पाथरीत अनावरण सोहळ्याला हजेरी लावणार। संजय जाधवांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। विनापरवाना हा पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि संजय जाधव यांच्या परभणीच्या पाथरीत अनावरण सोहळ्याला ते हजेरी लावणार। संजय जाधवांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। मोठी जय्यत तयारी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आजच उद्धव ठाकरे यांचा फुटीर खासदार संजय जाधव यांच्या मतदारसंघात दौरा आहे। सभा घेण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलेला आहे। सभेत उद्धव ठाकरे यांची तोफ आज धडाडणार आहे। मात्र संजय जाधव यांच्या परभणीच्या पाथरीत सईद खान यांनी पुतळा उभारलेला आहे आणि आज सोहळ्याला आज संजय जाधव हे हजेरी लावणार आहेत। संजय जाधव यांच्याच हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। मात्र विनापरवाना हा पुतळा असल्याने यावर कारवाई होण्याची देखील शक्यता आहे। ठाकरेंचा फुटीर खासदार संजय जाधव यांच्या मतदारसंघात आज दौरा आहे। उद्धव ठाकरे हे आज परभणी धाराशिव दौऱ्यावर आहेत। उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। ओमराजे निंबाळकर यांच्यावर देखील उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। हे दोन दृश्य आपण पाहतोय। ठाकरे फुटीर खासदार संजय जाधव यांच्या मतदारसंघात, तर दुसरीकडे संजय जाधव हे पाथरीत अनावरण करणार आहे शिवरायांच्या पुतळ्याचं। जाधवांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे आणि या सोहळ्याला ते हजेरी लावणार आहेत। याची जय्यत तयारी देखील करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात अनावरण सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। मात्र विनापरवाना हा पुतळा उभारण्यात आल्याने आता कारवाईची देखील शक्यता आहे। तर दुसरीकडे ठाकरेंच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे हे स्वतः दौरा करतायत, स्वतः सभा घेतायत आणि आज परभणी धाराशिवच्या दौऱ्यावरती आहेत। उद्धव ठाकरे आज काय काय बोलणार याकडे लक्ष असणार आहे। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय पुतळा अनावरण सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मात्र विनापरवाना हा पुतळा उभारण्यात आलेला आहे, त्यामुळे कारवाईची देखील शक्यता आहे। संजय जाधव या ठिकाणी पोहोचतील थोड्याच वेळात, काय सांगाल? वृषाली, निश्चितच आपण बघतोय की मी सध्या पाथरी येथील शेलू कॉर्नर परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये फुटीर खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीमध्ये या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे। आपण बघितलं तर या पुतळ्याच्या संदर्भातली नगर विकास खात्याकडनं 22 डिसेंबर 2025 साली परवानगी देण्यात आली होती। मात्र जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जी परवानगी घ्यावी लागते ती परवानगी घेण्यात आली नाही आहे। त्यामुळे आमदार सईद खान यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे। आत्ताच आपण TV9शी त्यांनी बोलताना सांगितलं की इथल्या स्थानिकच्या राजकारणामुळं या ठिकाणी पोलीस अधीक्षक असतील, त्याचबरोबर जिल्हाधिकारी असतील, त्यांनी ही परवानगी नाकारली। मात्र आपण बघतोय की आज उद्धव ठाकरे यांची सभा देखील या ठिकाणी आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। उद्धव ठाकरे थोड्याच वेळामध्ये परभणी येथील त्यांच्या सभेला सुरुवात करतील। त्यापूर्वी या ठिकाणी शिवसेनेकडनं हे एक प्रकारचं शक्ती प्रदर्शनही म्हणता येईल। नक्कीच ज्ञानेश्वर, तुमच्याकडून अपडेट घेत राहणार। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर परभणीच्या पाथरीत रात्री विनापरवाना शिवरायांचा पुतळा बसवला। शिंदेच्या सेनेचे आमदार सईद खान यांनी पुतळा बसवल्याची माहिती आहे। पुतळा बसवण्याआधी सईद खान यांनी नगरविकास खात्याकडून परवानगी न घेतल्याची पोलिसांची माहिती आहे। तर फुटीर खासदार संजय जाधव यांच्या हस्ते या पुतळ्याचं थोड्याच वेळात अनावरण होणार आहे। परभणीच्या पाथरी शिवरायांचा विनापरवाना हा पुतळा बसवला गेलेला आहे आणि संजय जाधव यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। येथे बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वरूढ पुतळ्याचं थोड्याच वेळात खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीमध्ये अनावरण केलं जातं। त्यापूर्वी आमदार सईद खान आपल्यासोबत आहेत। तुम्ही पुतळा बसवलेला आहे, कारवाई होण्याची शक्यता आहे तुमच्यावर? शपथ घेतली होती की मी आमदार झालो, आमदारची शपथाच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं उभारीन आणि त्याच्यानंतर शपथ घ्यायला जाईन। ते आज मी पूर्ण माझं जे वचन होता मी पूर्ण केलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसलेला आहे। आणखी घेतली होती का परवानगी? मंत्रालयाहून मला भेटली होती, पण कलेक्टर SP साहेबांना मला परवानगी, इथले काय राजकीय लोकांना माझी परवानगी 1 वर्षापासून अडकून ठेवली होती आणि हितो पुरस्कार मला परवानगी नाही भेटण्यासाठी त्यांनी पूर्ण राजकीय ताकद लावायचं काम केलं होतं। पण आज परवानगीची पर्वा आम्ही करणार नाही, कारण आम्ही जे शब्द दिला होता लोकांना की मी आमदार झालो
आमदारकीची शपथच्या अगोदर मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवीन. अनिकेत दातोंडे सर, ज्ञानेश्वर उंडा, TV9 मराठी.